नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 2/4/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, आज प्रथम दर्शनी आपण पाहणी केली असता आज देखील आपल्याला धनामिती शापूची आवक मोठ्या प्रमाणात नारायणगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे। मित्रांनो, आपण सातत्याने शेतकरी बांधवांना घरबसल्या बाजारभावाची अचूक माहिती भेटावी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने व्हिडिओ आपण टाकत असतो। मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये धनामिती शापूची। 11 गावठी कोथिंबीर 11 25 11 11 11 70 11 80 11 1180 रुपये बीट झाले गावठी कोथिंबीर। हलका माल आहे गावठी कोथिंबीर। 400 टाइम झाला। 601 रुपये बीट झाले गावठी कोथिंबीर। हलका माल आहे 601 रुपये बीट झाले। 625 रुपये बीट झाले गावठी कोथिंबीर। गावठी कोथिंबीर हाईट आहे मालाला थोडी। 11 600 11 700 11 11 60 70 800 11 गावठी कोथिंबीर माल थोडा फुला आलेला आहे, हलका आहे। 800 900 960 रुपये बीट झाले गावठी कोथिंबीर। पुन्हा गावठी कोथिंबीर 600 11 हाईट आहे मालाला। 11 711 800 25 थोडा माल पिवळा पडलेला हाईट आहे मालाला। आपण 811 60 900 11 911 911 60 960 रुपये बीट झाले गावठी कोथिंबीर। चला 500 गावठी कोथिंबीर माल थोडा पिवळा पडलेला आहे। 500 चालली 525 601 रुपये बीट झाली गावठी कोथिंबीर। माल थोडा हलका होता। 25 गावठी कोथिंबीर 11 मेथी 11 चला इकडे संतत चला इकडे 1011 चला 1011 चलो 1011 रहीम चला खाली 1011 रुपये बीट झाले। 1011 मेथी 700 11 शापू 11 25 30 830 एरंडे 100 काटणार बरं घ्यायचं। 830 रुपये बीट झालं शापूचं। 830 40 शापू 51
60 70 70 870 870 बरकुंबळे 870 रुपये बीट झाले शापूचं. मेथी 500 रुपये. मला हलका होता. 500 रुपये बीट झाली. गावठी कोथिंबीर बघा काय बाजारभाव भेटतोय. गावठी कोथिंबीर मागचं बीट 711 रुपये झालं. पुन्हा गावठी कोथिंबीर मला हलका फुल आलेलं आहे. माल 700 रुपये बीट झालं. 700. मामा नमस्कार. दाना आणला होता. कोणती व्हरायटी आहे दाण्याची? अशोक आहे का? काय बाजारभाव भेटला? 611. कुठून आणलाय माल? खोडच. किती जोडी आणली होती? 1200 जोडी आणली होती. मामा 1200 जोडी काढायला किती खर्च आला साधारण? 4000 रुपये. आणि 611 रुपयांनी खपलाय. म्हणजे शेतकरी बीट झालेली आहे. 611 रुपये. किती एकर केला होता ना? अर्धा एकर. साधारण किती भांडवल झालं? 14,000. म्हणजे भांडवल भेटून पैसे भेटतील का? नाही भेटणार. म्हणजे अंगावरी. बरं उन्हाळ्यात बाजार नाही दाण्याला. चायनाला गावठी कितीपर्यंत झालाय आज? 1400 रुपयापर्यंत. आणि चायना 600 रुपयापर्यंत आहे. अशोका 700 पर्यंत. काय सांगायचं दादा काय आणलं होतं दाना? दाना आणला होता. कोणती व्हरायटी आहे? ही अशोकाची 504 म्हणून व्हरायटी. 504 म्हणून व्हरायटी. स्वतः उपटून आला होता शेतकरी ना? हा शेतकरी स्वतः उपटून आला. काय बाजारभाव भेटला आज? आज 951 आणले. 951 रुपये. अशोका किती एकर लावला होता? तो 1.25 एकरचा प्लॉट होता. 1.25 एकरचा. आज किती आणला होता माल? आज 400 माल होता. 400 घरच्या घरी. म्हणजे घरच्यांनी काढला का? हा घरच्याने. हां मला वाटलं काय मजुरीने काढलं. नाही मजुरीने नाही. तरी साधारणतः टोटल हिशोब केला 400 माल काढायला तुम्ही तर किती रुपये खर्च येईल असा मजुरी सह धरलं तर? 400 माल काढायला 4 बाया होत्या बघा. 4 म्हणजे 300 रुपये रोजानी पकड. 300 रुपये रोजानी 4 बाया. 1200 रुपये. 1200 रुपये मालाची. हां आणि आणायचा गाडी भाडं 400 रुपये. गाडी भाडं 400 रुपये. म्हणजे 1600 रुपये खर्च झाला. 1600. अजून किती माल राहिला काढायचा? माल झालेला वावर संपलेला आहे काढून. आज लाचही होता. हां साधारणतः 1.25 एकर केला होता. किती भांडवल झालं? भांडवल तसं धरायचं म्हणलं 10,000 भांडवल धरून चालतं. 10,000. आणि साधारण किती म्हणजे किती पैसे झाले आता या मालाचे? मालाची टोटल अजून काही जुळवलं नाही. हां 2-3 दिवसाची म्हणून एक 40,000 आसपास जाईल पाहिजे. आज 600 संपलाय. काल काय बाजारभाव भेटला? 951. हा सॉरी आज 900 संपलाय. काल काय बाजारभाव भेटला होता? तेवढाच होता 900. पहिल्या दिवशी 900 झाला. हां दुसऱ्या दिवशी 980 झाला. 980. पहिल्या दिवशी किती माल आणला होता? पहिल्या दिवशी माल 2000 माल होता. म्हणजे जास्त होता. दुसऱ्या दिवशी किती आणला? दुसऱ्या दिवशी 1800 आसपास. 1800. आणि आता आज किती 400 आणला? आज 400. हा म्हणजे बाजारभाव स्थिर आहे म्हणायचं. हा बाजारभाव स्टेबल स्टेबल आहे. 5-6 दिवस झाले. साधारणतः किती बाजारभाव असणं या सीजनला अपेक्षित आहे? या सीझनला हां उन्हाळी सीझन हे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी नाही. हां बाजारभाव आताच्या कंडिशनला तरी 2000च्या आसपास बाजारभाव पाहिजे. 2000च्या आसपास पाहिजे. पण दाण्याच्या म्हणजे जास्त माल पडल्यामुळं बाजारभाव नाहीत. हा शेतकऱ्यांनी तसं पण रेन पाईपाच्या व्यवस्थेमुळे ना हां शेतकऱ्यांनी धन जास्त टाकले. हां सगळ्यांना रेन पाईपाचं हे झाले. त्यामुळे धण्याचं प्रमाण आता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त टाकले. ज्यांच्याकडे कमी पाणी हां त्यांनी सुद्धा क्षेत्र गुंतवले. याच्यामध्ये कमी पाण्यात पण माल यायला लागलाय. कमी पाण्यामध्ये माल यायला लागलाय आणि नुकसान होत नाही. मालाची आवक जास्त यायला लागली. आणि नुकसान काही कोणत्या प्रकारचे होत नुकसान नाही. रेन पाईपावरती काही नुकसान होत नाही. 100% उतार होते. 100% उतार होतोय. त्यामुळं माल जास्त येतोय. त्यामुळं आवक जास्त असल्यामुळे बाजार नाही. कमी. ओके धन्यवाद.